नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या बीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. चहूबाजूनी टीकेची झोड उठल्यावर अखेर पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय. खुद्द पुण्याचे पालकमंत्री आणि पार्थ पवारांचे वडील अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. तशी घोषणा करताना त्यांनी या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हतं असा पुनरुच्चार केलाय. दुसरीकडे अल्मेडिया कंपनीचे केवळ 1% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र कंपनीत 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही. याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही दिलं. जमीन व्यवहाराच्या वेळी प्रत्यक्ष ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. पार्थ पवार त्यावेळी उपस्थित नव्हते असं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघंही म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्याचा अहवाल महिन्याभरात येणार आहे. तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही यावर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात. FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो. यामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो. तो FIR दाखल झाला आहे. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो तर याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे. पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. तर अजित पवारांनी विविध मुद्दे मांडताना नेमकं काय म्हटलंय तेही बघूया. मध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे. त्या खोलात मला जायचं नाही. परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. जाहीर करण्यात आलेले विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव, महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत. की मौजे मुंडवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे. गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. आणि ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही. आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील.
तर पार्थ पवारांनी जमीन परत करून काय होणार, गुन्हा दाखल व्हायलाच हवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली. एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का, हा माझा साधा प्रश्न आहे. तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिले जातात. तो सही करायला सही कंपनी येते, कंपनीवर गुन्हा दाखल करा. 99% शेअर पार्थ पवाराचे, 1% शेअर कोण पाटीलाचा आहे. ईडीनं चौकशी केली पाहिजे ना. एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीनं घेतली होती. याच देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग कमिटी नेमली होती. एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी. अजूनही त्याची चौकशी चालू आहे. मग अजितदादाला वेगळा न्याय का, पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे. तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. दरम्यान पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे. दादांचा मुलगा म्हणल्यानंतर अधिकारी त्याच मापात बघणार, कारण हा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा. आणि मग जर तो दादांची पावर त्यांनी वापरली, यात काय वावगं नाही, वापरल्याची. हे सत्तेची आजूबाजूला असलेल्या प्रेशरमध्ये ही सगळी कामं करते, आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे ह्याचं सत्ता ही जनतेसाठी का स्वतःसाठी, हा सगळ्यांनी जे त्या नेत्यांनी ते बघितलं पाहिजे. आणि याच्यामध्ये पार्थ पवारांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.